नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप स्वाध्यायामध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी विषय आहे मराठी बालभारती भाग 3. कविता आहे 18वी बहुमोल जीवन. या कवितेचे कवी आहेत रमण रणदिवे. या कवितेखालील आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्यायास सुरुवात करूयात. त्यातील प्रश्न पहिला आहे, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. उपप्रश्न पहा, गुलाबाचे मोठेपण कवीने कसे सांगितले आहे? उत्तर, गुलाबाच्या आजूबाजूला असंख्य काटे असतात, पण गुलाब कधी आसपास असणाऱ्या काट्यांना दोष देत नाही. पुढचा उपप्रश्न, ग्रीष्म ऋतूमुळे धरणीवर कोणता परिणाम होतो? उत्तर, ग्रीष्म ऋतूमुळे कडक ऊन पडत असल्याने कडक उन्हामुळे धरणी भाजून निघते. पुढचा उपप्रश्न, निराश आशा कवीला कोणाबद्दल वाटते? उत्तर, आकाशाचे रंग रोज बदलतात, आकाशात ढग दाटून येतात, त्यामुळे निराश आशा कवीला नक्षत्रांबाबत वाटते. सुखदुःखाची उंचावली म्हणजे काय? उत्तर आहे, कधी ऊन पडते तर कधी सावली असते. सुखदुःख ही तसेच असते. कधी आयुष्यात सुखाचे क्षण येतात तर कधी दुःखांच्या क्षणांना सामोरे जावे लागते. पुढचा उपप्रश्न, आयुष्याचा त्याग करू नको असे कवी का म्हणतात? उत्तर आहे, आयुष्य हे बहुमोल आहे. माणसाला आयुष्य एकदाच मिळते, म्हणून या बहुमोल अशा आयुष्याचा त्याग करू नको असे कवी म्हणतात. पुढचा प्रश्न 2, थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातील पहिला उपप्रश्न आहे, मनासारखे सारे काही घडते का? यासाठी कवी कोणाकोणाची उदाहरणे कवितेतून देतात? उत्तर आहे, निखळून पडणारी फुले तरीही न झडणारे झाड. दुसरं उदाहरण आहे, काट्यांनी वेढलेले गुलाब. ग्रीष्म ऋतूत जाळणारी धरणी. रंग बदलणारे आकाश आणि दाटून येणारे ढग. अमावस्या आणि पौर्णिमा. सुखदुःख आणि ऊन सावली. हे उदाहरण कवी कवितेतून देतात. पुढचा उपप्रश्न, कवीने माणसाला कोणता बहुमोल संदेश दिला आहे? उत्तर, आयुष्यात आपल्या मनासारखे सर्व काही घडत नाही. जे आपल्या वाट्याला सुखदुःख असते ते भोगावेच लागते. संकटाला घाबरून कधीही बहुमूल्य अशा जीवनाचा कधी त्याग करू नये. माणसाला आयुष्य हे पुन्हा पुन्हा मिळत नाही, ते एकदाच मिळते. म्हणून न डगमगता न घाबरता समोर येणाऱ्या संकटाचा सामना करत आनंदाने जीवन जगावे असा बहुमोल संदेश कवीने माणसाला दिला आहे. हा संदेश खरोखरच बहुमोलाचा आहे. प्रश्न 3, तुमच्या मनाने उत्तरे लिहा. पुढचा उपप्रश्न, तुम्ही ठरवलेली गोष्ट घडत नाही तेव्हा तुम्ही काय करता? उत्तर, मी ठरवलेली गोष्ट ज्यावेळी घडत नाही तेव्हा मी निराश होऊन न जाता ती गोष्ट होण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो. मी ठरवलेली गोष्ट का घडत नाही? ती गोष्ट न घडण्यामागे कोणती कारणे आहेत? मी कुठे चुकतो आहे याचा विचार करतो किंवा करते आणि चुका सुधारण्याचा मी प्रयत्न करतो. पुढचा उपप्रश्न, ढग दाटून येतात परंतु पाऊस पडत नाही, तेव्हा तुमच्या मनात कोणते विचार येतात? उत्तर, ढग दाटून येतात परंतु पाऊस पडत नाही, तेव्हा मला वाटते की यावर्षी पाऊस पडेल का? दुष्काळ तर नाही न पडणार? दुष्काळ पडला तर प्यायला आणि शेताला पाणी कसे मिळणार?
शेतकरी शेती कशी करणार? पाऊस पडायला लागेपर्यंत उपलसलेले पाणी जपून वापरायला हवे, जेणेकरून पाऊस येईपर्यंत पाणी पुरेल. पुढचा उपप्रश्न आहे, खूप ऊन लागू लागले की तुम्ही सावली शोधता. सावलीमध्ये येताच तुम्हाला काय वाटते? उत्तर, खूप ऊन लागू लागल्यानंतर जेव्हा मी सावलीत जातो तेव्हा छान गारवा जाणवतो. सावलीत थोडा वेळ थांबल्याने सगळा थकवा निघून जातो. थंड हवेने उन्हामुळे तापलेले शरीर थंड होते. शरीराला तसेच मनाला आराम मिळतो आणि पुन्हा नव्याने काम करण्याची उमेद मिळते. प्रश्न चौथा, या कवितेत मनासारखे काही घडते का असे कवी म्हणतात. आपल्याला मनासारखे घडावे असे नेहमी वाटते. मनासारखे काय काय घडावे असे तुम्हाला वाटते? कल्पना करा व लिहा. मित्रांनो, येथे तुमच्या मनाची कल्पना तुम्ही स्वतः लिहायची आहे. तर ही उत्तर पहा. मला मनासारखे हवे तिकडे फिरावेसे वाटते. मनासारखे खेळावेसे वाटते. मनासारखा अभ्यास होऊन परीक्षेत चांगले गुण मिळावेसे वाटतात. परीक्षेत माझा नेहमी पहिला नंबर यावा असे मला वाटते. आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत मी माझ्या शाळेचा कप्तान म्हणून नेतृत्व करावे व आम्ही स्पर्धा जिंकावी असेही मला वाटते. खेळूया शब्दांशी. यातील उपप्रश्न, या कवितेत सुखदुःख, ऊन सावली असे विरुद्धार्थी शब्द जोडून आलेले आहेत. असे प्रत्येकी 5 शब्द लिहा. उत्तर, उंच सखल, लांब रुंद, खाली वर, नफा तोटा, आडवा उभा हे विरुद्धार्थी शब्द आहेत. समानार्थी शब्द लिहा. लतिका वेल, धरणी जमीन, देह शरीर आणि नभ आकाश हे समानार्थी शब्द आहेत. खालील धातूपासून धातू साधिते तयार करा. तुम्हाला धातू साधिते म्हणजे काय माहित आहे का मित्रांनो? क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू असे म्हणतात. धातूपासून बनणाऱ्या शब्दांनाच धातू साधिते म्हणतात. धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दांनाच धातू साधिते असे म्हणतात. म्हणजेच हे ते मूळ धातू दिलेले आहेत आपल्याला. बोल, बोल या शब्दाला बोलणे, बोलता, बोलला, बोलणारा, बोलून, बोलला असे धातू साधिते दिलेले आहेत. म्हणजेच बोल या शब्दाला ने हा प्रत्यय लागल्यामुळे ते धातू साधिते झाले आहेत, कारण ते अपूर्ण क्रिया दाखवतात. तसेच त्याचप्रमाणे कर या शब्दाचे करणे, करतो असे धातू साधिते आपल्याला लिहिता येतील. तर आपण येथे पाहूयात. करणे, करिता, करता, करणारा, करून, केला. कर या शब्दाला ने, त, ता असे प्रत्यय लागलेले आहेत, त्यामुळे ते अपूर्ण क्रिया दर्शवतात, त्यामुळे ते धातू साधिते आहेत. धाव, धावणे, धावत, धावता, धावणारा, धावून, धावला हे धातू साधिते आहेत. धाव या मूळ धातूचे. पुढचा प्रश्न पाहूयात मित्रांनो. खालील वाक्यातील संयुक्त क्रियापदे अधोरेखित करा. तुम्हाला संयुक्त क्रियापद मध्ये म्हणजे माहित आहे का मित्रांनो? धातू साधित क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद या दोन्ही पासून बनलेल्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद असे म्हणतात. उदाहरण पाहूयात. मुले योगासनाची प्रात्यक्षिके पाहायला गेली. पाहायला हा धातू साधित क्रियापद आहे आणि गेली हा सहाय्यक क्रियापद आहे. हे दोन्ही मिळून पाहायला गेली हे दोन्ही शब्द मिळून संयुक्त क्रियापद तयार झालेले आहे. पुढचे उदाहरण घेऊयात.
पालक मुलांसाठी सतत राबत असतात. यामध्ये राबत हा शब्द धातुसाधित क्रियापद आहे आणि असतात हा शब्द सहाय्यक क्रियापद आहे. राबत असतात हे धातुसाधित क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद हे दोन्ही क्रियापदे मिळून संयुक्त क्रियापद तयार झाले आहे. पुढचं उदाहरण आहे, गणूने सर्व कामे झटपट आटोपून घेतली. आटोपून घेतली हे संयुक्त क्रियापद आहे. मला चित्रे रेखाटायला आवडते. रेखाटायला आवडते हेही संयुक्त क्रियापद आहे. कसे आले हे तुम्ही समजलात. तर मित्रांनो, ही कविता कवीने खरंच खूप सुंदर लिहिलेली आहे. खरंच जीवन हे खूप बहुमोल आहे मित्रांनो. तर तुम्हाला एकदम छान पद्धतीने कवीने ही कविता समजून सांगितलेली आहे. तर मित्रांनो, याच गोष्टीमुळे, ह्याच कारणामुळे खूप खेळा, खा, अभ्यास करा, खूप मस्त अभ्यास करा, खूप मस्त राहा आणि आनंदी जीवन जगा. मित्रांनो, तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या मित्रांनाही शेअर करा. तुम्हाला पुढील वाटचालीस गुड लक मित्रांनो.